निरुपम प्रकरणावरून मनसे आता आक्रमक झाले आहेत। संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं, भैया निरुपमसाठी मराठी मुलांना जेलमध्ये टाकणारं हे कुठलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, अशा शब्दात आता रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून वाद पेटलेला असताना संदीप देशपांडे यांनी थेट सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला वेठीत धरू शकतात की नाही। एकदा काय जर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा, आम्हाला पण बघायची त्या काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता। खरं तर ज्या पद्धतीने सुरतवरनं या लोकांना परत पाठवलं ना, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि मुंबईतनं परत पाठवण्याची वेळ आली आहे। एवढे दिवस माझं मुळात म्हणणं आहे की जे अधिकारी, जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे। मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू, पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत, यांच्यावर पहिले का कारवाई करत आहे। मराठीला जो विरोध होतो आहे तो एकनाथ शिंदेच्या गटाकडून होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे, ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे, त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचं काम केलं। त्यांना असं सांगितलं की तुमचं लायसन्स रद्द होईल, तुमचं परवाना रद्द होईल, तुमचं जे परमिट दिलंय ते रद्द होईल। माझं हेच म्हणणं आहे की 1989 सालचा हा कायदा आहे। महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन प्रत्येकाने करायला हवं आणि त्या कायद्यानुसार मराठी भाषेचा जो ज्या पद्धतीनं रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा ओला उबेर रॅपिडो टू व्हीलरचे जे चालक आहेत, त्यांनी मागचे जे प्रवासी बसलेले आहेत ते जर मराठीमध्ये तुमच्याबरोबर संवाद साधत असतील तर तुम्ही त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधलाच पाहिजे। धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही। नरेंद्र मोदी, अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना। सगळ्या धर्माचं, जातीचं आणि भाषेचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार।